एक खोली चार भिंती आणि त्या भिंतींमध्ये बंदिस्त झालेली स्वप्न। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको N7 परिसरात असाच एक प्रसंग घडला ज्याने सगळ्यांचं मन सुन्न झालं। एक 21 वर्षीय तरुणी जिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती। ही कहाणी आहे कल्याणी परमेश्वर वायाळची, जिच्या आत्महत्येने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। बाहेरून साधी वाटणारी ही घटना मनाला चटका लावणारी आहे। एका शेतकरी कुटुंबातून आलेली कल्याणी जी औषधशास्त्राचं शिक्षण घेत होती, तिच्या आयुष्याचा प्रवास अचानक का थांबला? तिच्या मैत्रिणींसोबत हसत खेळत राहणारी ती मुलगी त्या दुपारी का एकटीच राहिली? त्या खोलीत नेमकं काय घडलं? चला जाणून घेऊया या हृदयद्रावक घटनेची संपूर्ण कहाणी। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये। कल्याणी परमेश्वर वायाळ, वय 21 वर्ष, मूळची जालना जिल्ह्यातील सावरगाव वायाळ पिंपरखेड गावची। शेतकरी कुटुंबात जन्मलेली कल्याणी ही हुशार आणि महत्वाकांक्षी मुलगी होती। ती साई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये बी फार्मसीच्या 3ऱ्या वर्षाला शिकत होती। काही महिन्यांपूर्वीच ती शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती। सिडको N7 परिसरात तिने 3 मैत्रिणींसोबत भाड्याची खोली घेतली होती। रोजचं आयुष्य तिचं साधं होतं। सकाळी मैत्रिणींसोबत स्वयंपाक, कॉलेज, अभ्यास आणि मित्रमैत्रिणींसोबत हलकं फुलकं गप्पांचं वातावरण। बुधवार 30 जुलै हा दिवसही नेहमीसारखाच सुरू झाला। सकाळी कल्याणी आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून स्वयंपाक केला, डबे तयार केले। पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती। नेहमी कॉलेजला जाणारी कल्याणी त्या दिवशी घरीच थांबली। तिच्या मैत्रिणी डबा घेऊन कॉलेजला गेल्या आणि कल्याणी त्या खोलीत एकटीच राहिली। त्या दुपारी त्या खोलीत काय घडलं हे कुणालाच ठाऊक नाही। पण जेव्हा मैत्रिणी दुपारी घरी परतल्या तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। मैत्रिणींनी दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही। त्यांनी कल्याणीला हाका मारल्या। शेवटी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि त्यांचं हृदय थांबायची वेळ आली। कल्याणी गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती। घाबरलेल्या मैत्रिणींनी तात्काळ पोलिसांना बोलावलं। पोलिसांनी तिला खाली उतरवलं आणि घाटी रुग्णालयात नेलं। पण डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केलं। एका क्षणात सगळं संपलं। कल्याणीच्या स्वप्नांचा, तिच्या आयुष्याचा अंत झाला। पोलिसांना त्या खोलीत एक गोष्ट विशेष लक्षात आली। कल्याणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा मोबाईल एका फळीवर उभा करून ठेवला होता। तो रेकॉर्डिंग साठी किंवा व्हिडिओ कॉल साठी ठेवला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। पण मोबाईल लॉक असल्याने त्यात काय आहे हे अद्याप कळू शकलं नाही। पोलिसांनी तो मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे। त्या मोबाईल मधून काही धागेदोरे मिळतील का? कल्याणीच्या मनात नेमकं काय चाललं होतं? तिने असं टोकाचं पाऊल का उचललं? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत। कल्याणीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तिच्या नातेवाईकांनी सांगितलं की ती शेतकरी कुटुंबातून आली होती, पण तिच्या कुटुंबात कोणताही वाद किंवा तणाव नव्हता। ती अभ्यासात हुशार होती, मैत्रिणींसोबत हसत खेळत राहायची। मग त्या दुपारी तिच्या मनात काय आलं? ती का एकटी राहिली? त्या खोलीत तिने का निवडलं हे भयान पाऊल? तिच्या मैत्रिणी, नातेवाईक आणि पोलीस सगळे त्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत। कल्याणीची कहाणी फक्त एका मुलीची नाही, ती आपल्या समाजाचं प्रतिबिंब आहे। आजच्या तरुण पिढीवर अभ्यासाचा, भविष्याचा आणि सामाजिक दबावाचा भार वाढत चाललाय। कधी कधी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला कमी पडतो। कदाचित कल्याणीला कुणाशी तरी बोलण्याची गरज होती, कदाचित तिला कुणीतरी समजून घेण्याची गरज होती, पण त्या क्षणी ती एकटी होती आणि त्या एकटेपणाने तिचं आयुष्य संपवलं। आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या जवळच्या व्यक्तींशी बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांना आधार देणं किती महत्त्वाचं आहे। कदाचित थोडंसं बोलणं, थोडीशी काळजी एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते। कल्याणी आता परत येणार नाही, पण तिच्या या कहाणीतून आपण काही शिकू शकतो। आपल्या आजूबाजूला अशा अनेक कल्याणी असतील ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे। त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची, त्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे। कल्याणीच्या मोबाईल मधून काय समोर येईल? तिच्या आत्महत्येचं कारण कधी उलगडेल का? फॉरेन्सिक तपास काय सांगेल? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल। तुम्हाला काय वाटतं? कल्याणीने का आत्महत्या केली असावी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।